पंढरपूर नगर परिषदेच्या निवडणुकीत अपक्ष ठरणार वरचढ. पंढरपूर नगरपालिकेची रणधुमाळी सुरू झाली आहे. नुकतेच सर्व पक्षातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या. या मुलाखतींमध्ये शक्ती प्रदर्शन करत आम्हीच वरचढ आहोत आणि आम्हीच प्रमुख दावेदार आहोत हे सांगण्याचे, हे पटवण्याचे काम सर्वच इच्छुकांनी अतिशय प्रामाणिक व सचोटीने केले आहे. वास्तविक पाहता पंढरपूर नगरपालिकेत 18 प्रभाग आणि 36 उमेदवार अशी रचना आहे. मात्र प्रत्येक प्रभागात इच्छुकांची संख्या 4 ते 5, तेही दिग्गज. या दिग्गज इच्छुकांचा जनसंपर्क, लोकांच्या अडीअडचणीत धावून जाणारे, कायम तोरण आणि मरण न चुकवणारे अशा प्रचंड दांडग्या जनसंपर्काचा अनुभव, वार्डातील प्रत्येक नागरिकांशी संपर्क हा या इच्छुकांची जमेची बाजू आहे. त्यामुळे इच्छुकांची संख्या जास्त आहे. यामध्ये प्रत्येक पार्टीकडून एकच उमेदवार आहे. त्यामुळे नाराज उमेदवाराची संख्या वाढणार आहे. अशातच अपक्ष किंवा नाराज उमेदवारांची काय गणित असू शकतात पाहूयात. असे नाराज उमेदवार जर अपक्ष म्हणून उभा राहिले तर काय शक्यता होऊ शकते? यातली पहिली शक्यता, उमेदवारीची दावेदारी शक्ती प्रदर्शन करून निवडणूक लढविणार, मात्र ऐनवेळी लक्ष्मी दर्शन झाल्यास माघार घेण्याची शक्यता. दुसरी, प्रमुख लढतीमध्ये विजयी उमेदवाराचे गणित बिघडवून धक्कादायक निकाल लागण्यात अपक्षांचा वाटा असू शकतो. तिसरी शक्यता, प्रमुख लढतीत म्हणजेच दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ. या म्हणीप्रमाणे अनेक ठिकाणी अपक्ष निवडून येतील अशी देखील शक्यता आहे. चौथी शक्यता म्हणजे ज्या वेळेस सत्ता स्थापन करण्याची वेळ येईल त्यावेळेस या निवडून आलेल्या अपक्षांचा भाव निश्चितच वधारलेला असेल. पाचवी शक्यता म्हणजे सत्तेत असलेले अपक्ष नाराज होऊन, असे नाराज झालेल्या जर बंड करायचं ठरवलं तर सत्ता उलथून टाकण्याची धमकसुद्धा या अपक्षांमध्ये असू शकते. तेव्हा इच्छुकांनो, नाराज होऊ नका. तिकीट नाही मिळालं तरी अपक्ष लढा आणि अपक्षांची ताकद काय असते ही दाखवून द्या, असेच काही इच्छुकांनी आमच्याशी बोलताना स्पष्ट केले.